नमस्कार मित्रांनो, मी उदय लवण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। पण 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार आहे 200 ची तेजी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती होऊन खरंच 1 मे नंतर सोयाबीनच्या भावात 200 ची तेजी येणार काय, या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी पुन्हा एकदा वाढून $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान आली आहे। ही गोष्ट सकारात्मक आहे, यामुळे देशात सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर मित्रांनो, सध्या जी सोयाबीनची विक्री आपल्याला 1,25,000 क्विंटलच्या आसपास दिसत आहे, ही सोयाबीनची विक्री आपल्याला 1 मे नंतर 100% 1 लाख क्विंटल पर्यंत खाली येताना दिसणार आहे आणि यामुळे सोयाबीनच्या भावाला तेजीची शक्यता निर्माण झाली आहे। कारण देशामध्ये सोयाबीनचा भाव निच्चांकी स्तरावरती आहे, याच्यापेक्षा खाली भाव जाणार नाही म्हणजे वाढणार आणि दुसरीकडे मागणी पुरवठ्यात जी तफावत निर्माण होणार, यामुळे सोयाबीनचा भाव 1 तारखेनंतर 200 रुपयानं वाढला आणि सोयाबीनची भाव पातळी सुरुवातीला 4,600 पार आणि महिना संपता 4,800 पार झाली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे। मग कशी करावी बरं सोयाबीनची विक्री, तर लक्षात घ्या 4,600 चा भाव मिळाला तिथं 50% सोयाबीनची विक्री करा, 4,800 च्या भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला 100% फायदा। कारण भविष्यात अलीकडच्या काळात सोयाबीनच्या भावात काय प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही।
मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.